या प्रेमाने मला अमरावतीहून गाडीमध्ये बसवलं. सकाळी उतरलो, मला याला सरला फोन केला, सर मी आहे, जिवंत नाही कार्यक्रमाला आहे. म्हणजे मला वाटतं आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्या कवींना म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला सरांनी हा चान्स दिला तुमच्यासमोर त्यांची रचना सादर करण्यासाठी. त्यात मी स्वतःला भाग्यवान समजतो. तेव्हा ती शेवटची रचना आहे. नाही, एक कवी आलेच नाही, ते येणार आहे, त्याचा फोन केला घेऊन कवी फार ते फराळ झाले. मंडळी, रिटायरमेंटला पोचलोय मी. कित्येक मंदिरात जाऊन आलो, पण मला मंदिरात देव कधीच भेटला नाही. पण जेव्हा जेव्हा मी मंदिरातून घरी आलो तेव्हा देव समोर जिवंत बसलेला होता माझ्या. मंडळी, कवितेचं शीर्षक आहे तेव्हा आई भेटते. अत्यंत सुंदर रचना. मला आईच्या रूपात दररोज जिवंत देव भेटतो. मी भाग्यवान आहे, आजही नाव आहे. इथे बसलेल्या अनेकांना ही रचना मी जेव्हा सादर करणार आहे तेव्हा ती भिडणार आहे, काळजाला भिडणार आहे. मी लेपचंदनाचा पहिल्या पृष्ठापासून शेवटच्या पृष्ठापर्यंत वाचत असताना मी शेवटी गेल्यानंतर पुन्हा पृष्ठ क्रमांक 18 वर आलो. का? काळजात गेली होती, काळजात घुसली होती. सर, हे शब्द मला इतके भिडले तुम्हाला सांगतो. तेव्हा आई भेटते. अनेक विनंती करतो. फक्त बघा, तुम्हाला शक्य असेल तर 7 कडवे आहेत, 2-2 ओळीचेच कडवे आहेत. प्रत्येक कडव्याच्या शेवटी 3 शब्द आहेत. तेव्हा आई भेटते. आठवते. तेव्हा आई आठवते. एक्सक्यूज सर, माझी इच्छा आहे की ही कविता सादर करताना तुम्हीही जर समजा त्याच्यात आठवण राहिला तर खऱ्या अर्थाने ही कविता पोहोचणार आहे प्रत्येकाला. 3 शब्द आहेत. 3 शब्द प्रत्येकाने शेवटी कडव्याच्या शेवटी म्हणायचे. हरी भगिनी वृत्तात ही कविता आहे. खरं तरी मी गाणार होतो. सरांना माहिती मी गातो म्हणून कदाचित घेतला असणार आहे. पण गेल्या 10 महिन्यामध्ये 225 पेक्षा जास्त सेशन झाली. महाराष्ट्रभर पळणं झालं. कसा खराब झालाय. आत्ताही गोळी चढवतोय, प्रयत्न करतोय. मी फक्त रचना वाचतोय. मंदिरात मन क्षणभर रमते, मंदिरात मन क्षणभर रमते, तेव्हा आई आठवते, श्रद्धाळूंचे दर्शन घडते, तेव्हा आई आठवते, श्रद्धाळूंचे दर्शन घडते, तेव्हा आई आठवते. पाहत असतो श्रम करताना शेतामधले कष्टकरी, पाहत असतो श्रम करताना शेतामधले कष्टकरी, लेकरू वाळी बाई दिसते, तेव्हा आई आठवते. ठेच लागुनी पडतो नकळत रस्त्यावरती कधीतरी, ठेच लागुनी पडतो नकळत रस्त्यावरती कधीतरी, धावत कोणी येत उचलते, तेव्हा आई आठवते. तेव्हा आई. अरे उठ ना किती झोपशी सकाळ झाली उजेडभर, अरे उठ ना किती झोपशी सकाळ झाली उजेडभर, हाक कुणाची कानी पडते, तेव्हा आई आठवते, तेव्हा आई आठवते. दिवा लावणी हात जोडुनी शुभम करोती म्हणताना, दिवा लावणी हात जोडुनी शुभम करोती म्हणताना, सांज वात ही मंद तेवते, तेव्हा आई आठवते, तेव्हा आई. मनात चिंता सतावताना एकाकीपण जाणवते. याच्यावरच काम करत असतो. मनात चिंता सतावताना एकाकीपण जाणवते, काय करावे मला न सुचते, तेव्हा आई आठवते, तेव्हा आई आठवते. शेवटच्या 2 ओळी सकारात्मक आहे. कधी सुखाचे प्रसंग येती गर्दी जमते सभोवती,
कधी सुखाचे प्रसंग येती गर्दी जमते सभोवती कुणी यशाचे कौतुक करते तेव्हा आई आठवते कुणी यशाचे कौतुक करते तेव्हा आई आठवते मंदिरात मन क्षणभर रमते तेव्हा आई आठवते मंदिरात मन क्षणभर रमते तेव्हा आई आठवते श्रद्धाळूंचे दर्शन घडते तेव्हा आई आठवते तेव्हा आई आठवते खूप धन्यवाद. सर या